शाहिस्तेखानाचं आक्रमण त्याला चांगलाच धडा शिकवून परतवून लावलेलं होतं. परंतु मागील 3-1 वर्षात मुघली फौजांनी स्वराज्याची पार हानी केली होती. संपत्ती लुटलेली होती. स्वराज्यात उत्पन्न असे काहीच शिल्लक नव्हते. परंतु शिवरायांच्या छातीत स्वराज्य स्थापनेची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. त्यांच्या बाहूत शत्रूशी 2 हात करण्याचे बळ होते आणि डोक्यात समोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी लागणारी बुद्धी होती. मोगलांनी स्वराज्याची नासाडी केली होती तेव्हा मोगलांचीच सोन्याची लंका लुटायची शिवरायांनी ठरवले. आणि ही सोन्याची लंका म्हणजे गुजरातमधील समुद्रकाठचे एक बंदर सुरत. सुरतेहून आयात निर्यातीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत होता आणि त्यामुळे इंग्रज, इराणी, बोहरे असे अनेक परदेशी व्यापारी आणि मुसलमान व्यापारी आणि सावकार यांचे मोठमोठे वाडे होते. हे वाडे आणि हवेल्या द्रव्याने गच्च भरलेल्या होत्या. त्यामुळेच मोगल साम्राज्यातील अशा धनसंपन्न शहराची लूट करून द्रव्य मिळवण्याचे शिवरायांनी ठरवले. या योजनेचा भाग म्हणून आपल्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक या सुरतेस पाठवले. बहिर्जीने नाना प्रकारचे वेषांतर करून सुरतेची खडानखडा माहिती आणली. त्यामुळे 300 मैल शत्रू प्रदेशात जाऊन शत्रूचे चढून नाक कापण्याचा बेत यशस्वी होण्यासाठी याची फार मोठी मदत होणार होती. 6 डिसेंबर 1663 रोजी शिवरायांनी आपल्या सैन्यासह राजगड सोडला. तेथून ते त्र्यंबकेश्वरास आले आणि बातमी पसरवून दिली की त्यांचे सैन्य औरंगाबादकडे मोघली प्रदेशावर हल्ला करण्यासाठी जात आहे. आणि रात्रीचा प्रवास करत करत 5 जानेवारी 1664 या दिवशी शिवराय आणि त्यांचे सैन्य सुरतेपासून अगदी जवळ घणदेवी येथे येऊन पोहोचले. सुरतेचा मुघली अंमलदार इनायत खान हाच घाबरून किल्ल्याच्या आश्रयास पळून गेला आणि जणू शहर शिवरायांच्या सैनिकांसाठी मोकळेच ठेवले. 6 ते 10 जानेवारीच्या दरम्यान मराठा सैनिकांनी सुरतेतून अमाप द्रव्य गोळा केले आणि 10 जानेवारीला त्यांनी सुरत सोडली. शाहिस्तेखानाच्या पराभवाची बातमी शिळी होते न होते तोच सुरत लुटल्याची बातमी औरंगजेबास मिळाली. त्यामुळे खवळलेल्या औरंगजेबाच्या मनात शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमके कोणाला पाठवायचे याचाच विचार सुरू होता.